डॉक्टर अनंत देशमुख लिखित प्राप्तकाल. 19व्या शतकातील महाराष्ट्राचा शोध. ब्रिटिश राजवटीतील काही फसगंमती. इंग्रजांच्या काळात अतिशय शिस्तप्रियता होती. वक्तशीरपणावर त्यांचा जोर असायचा. कुठल्याही कामात कोणी कुचराई केलेली त्यांना खपायची नाही. चूक झाली तर गुन्हेगाराला ते माफ करीत नसत. उलट कडक शासन करण्यात येत असे. नेटिव्ह लोकांसंबंधी त्यांच्या मनात मागासलेले अशीच प्रतिमा असायची आणि एकदा का त्यांचा गुन्हा उघडकीस आला की ते अन्य लोकांवर जरब बसावी म्हणून ते त्यांना उघड्यावर जाहीरपणे शिक्षा करीत. त्यात त्यांच्या क्रौर्याचं प्रदर्शन असे. त्या काळात जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव व्हायचे. त्या मंडळींचा पुरता बंदोबस्त करण्यासाठी त्यांना कापाच्या मैदानावर फासावर लटकवले जायचे. त्यामुळे कंपनी सरकारचा वचक बसत असे. असे असले तरी राज्यकर्ते काय किंवा रयत काय, शेवटी ती माणसेच. त्यांच्याकडून चुका व्हायच्याच. कधी त्या अतिशय गंभीर असायच्या, कधी हलक्या फुलक्या आणि गंमतीदार देखील. आज मात्र मी गंमतीशीर गफलतींविषयीचं काही प्रसंग इथं सांगत आहे. यापैकी पहिले दोन मुंबई विद्यापीठाशी निगडीत आहेत. 1857 साली झाशीची राणी नानासाहेब पेशवे तात्या टोपे यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारले. त्यातच कंपनी सरकारच्या सैन्यात हिंदू आणि मुसलमान सैन्य असायचे. त्यातील हिंदी सैनिकांना पुरवण्यात येणाऱ्या कारतुसांना गायीची चरबी लावल्याचे तर डुकराची चरबी लावल्याचे मुसलमान सैनिकांना सांगितले गेले. त्यामुळे दोन्ही तुकड्यातील सैनिक बिथरले. घनघोर युद्ध झाले. प्रकरण राणीपर्यंत पोहोचले. पार्लमेंटने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. लोकक्षोभ थंड व्हावा या हेतूने काही सुविधा सवलती दिल्या. त्याचा एक भाग म्हणून मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हा मुंबई शहर विकसित होत होते. बॉम्बे ग्रीन चर्चगेट परिसरात मोकळ्या जागांवर प्लॉट पाडले गेले. हायकोर्ट, विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज अशी विभागणी केली गेली. विद्यापीठाच्या वास्तूच्या रचनेची जबाबदारी एका ब्रिटिश आर्किटेक्चरवर सोपवण्यात आली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. अशा वास्तूत एका सोयीच्या ठिकाणी त्या वास्तूसंबंधीची आवश्यक ती सारी माहिती असलेले कागद, नकाशे एका पेटीत ठेवून ती पुरून ठेवण्याची प्रथा होती. तशी विद्यापीठाची आवश्यक ती माहिती असलेली पेटी, इंग्रजीत तिला कॉपर बॉक्स म्हणतात, तयार करण्यात आली आणि ती खड्डा खणून पुरली देखील. कालांतराने संबंधितांच्या असे लक्षात आले की ती पेटी मुंबई विद्यापीठाला देऊ केलेल्या प्लॉटमध्ये पुरण्याऐवजी मुंबई हायकोर्टाच्या प्लॉटवर पुरण्यात आली. द क्लॉइस्टर स्पेल, हिस्ट्री ऑफ बॉम्बे युनिव्हर्सिटी या ग्रंथात डॉक्टर अरुण तिकेकर यांनी ही नोंद केल्याचं आढळते. ब्रिटिश राजवट आणि लेखन. 1818 साली पेशवाई बुडाली. म्हणजे 1674 पासून मराठी मुलुखावर शिवछत्रपतींचा भगवा ध्वज अभिमानानं आणि डौलानं रायगडावर आणि शनिवार वाड्यावर फडकत होता. 1818 साली पेशव्यांचा पराभव झाला आणि शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. मराठ्यांचं राज्य लयाला गेले. इंग्रजी राजवट सुरू झाली. तिचा क्षेत्रविस्तार झाला. आता आसेतू हिमाचल आणि कच्छपासून कलकत्त्यापर्यंतचा सारा मुलूक इंग्रजांच्या अधिपत्याखाली आला. त्याआधी व्यापाराच्या निमित्ताने इंग्रज, फ्रेंच, डच भारताच्या किनारपट्ट्यांवर येत असत. त्याच्या खुणा आजही ठिकठिकाणी दिसून येतात. व्यापारामागून ख्रिस्त धर्म प्रसारासाठी पाद्री मंडळी येऊ लागली होती. अकबर जहांगीराच्या काळात तर सर टॉमस रो यांनी बंगालमध्ये व्यापार करण्याची रीतसर परवानगी घेतली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा शिरकाव झाल्यावर तर तिने कलकत्त्याजवळ फोर्ट विल्यम कॉलेज काढून विलायतेहून भारतात येणाऱ्या तरुणांना प्रथम प्रशासनासाठी आवश्यक ते धडे घेण्यासाठी कॉलेज स्थापन केले होते. हे तरुण सैनिक, इंजिनियर, अधिकारी असत. शिक्षण घेतल्यावरच त्यांना देशाच्या विविध भागांमध्ये पाठवण्यात येत असे. हा सिलसिला पुढे चालू राहिला. महाराष्ट्रात डायरेक्टर, जिल्ह्याचे कलेक्टर, कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, पोलीस खात्यातील विविध पदांवरील अधिकारी अशा नाना ठिकाणी ते काम करीत असत. किंकेड, ह्यू पॉइंट्स मालेट यांच्यासारखे अधिकारी मुंबई पुण्यापासून दूरच्या प्रदेशात राहत.
त्यांचे तिथल्या स्थानिकांबरोबर विविध पातळ्यावर संबंध येत असत. बहुतेक वेळा ते भारतात एकटे येत, अनेक जण अविवाहित राहत. काही नोकरीचा काळ संपवून परत स्वदेशी जात, काही इथेच राहणे पसंत करीत. काही इथे आजार होऊन तर काही अपघातात मृत पावल्याचेही दिसून येते. काही जण आपल्याबरोबर बायका मुलांनाही आणीत. यांचे संबंध अधिकारी म्हणून रयतेशी येत. त्यांच्या खाजगी सेवेकरिता खानसामे म्हणून वा नोकर दासी म्हणून आपल्याकडील स्त्री पुरुष असत. ते प्राया कामकरी मोलकरी वर्गातील असत. बऱ्याचदा त्यांचे संबंध स्थानिक स्त्रियांशी असत. अपवादात्मक परिस्थितीत त्या उलटही काही घडत असे. याचा अर्थ 15व्या शतकापासून साहेब लोकांशी आपला संबंध आला. आपल्या गावागावात त्यांचा वावर होता. यासंबंधी मराठी बकरींमधून, माझा प्रवास सारख्या प्रवास वर्णनांमधून, अलीकडील काळात लिहिल्या गेलेल्या चानी, झेप सारख्या कादंब्यांतून, डोंगर म्हातारा झाला साख्या नाटकातून चित्रण येते. आमचा बाप आणि आम्हीमधील दत्तात्रय रुंजाजी जाधव यांच्या आत्मचरित्रातून असे चित्रण येते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मात्र महाराष्ट्रासंबंधी, भारतासंबंधी इतिहास लेखनाचं, आपल्या प्रवासासंबंधीचं अथवा भारतीय समाज जीवनविषयीच्या निरीक्षणांचं चित्रण इंग्रजीत केल्याचं दिसून येते. उदाहरणार्थ, स्वतः माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननं हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 2 भागात लिहिला. 1834 साली रॉबर्ट ग्रँट यांनी व्यापार आणि भारतीय सरकार आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा सुरुवातीचा इतिहास असे 2 निबंध प्रकाशित केले. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्त्रियांनीही लेखन केले आहे. एडवर्ड वेस्ट यांच्या पत्नीने 1823 साली मुंबई संबंधी लिहिले. लेडी फॉकलंडने चॉ चॉ हे पुस्तक 1848 साली लिहिले. वेस्टर्न इंडिया हे पुस्तक मिसेस कर्नल एलवूड यांनी लिहिले. इतकेच नव्हे तर प्रसिद्ध प्रवास वर्णनकार रिचर्ड बर्टन याच्या बायकोनेही पुस्तक लिहिले. पण एकूणच मराठी लेखकांनी मात्र ते जितक्या विस्तृत प्रमाणात लिहायला हवे होते तितके ते लिहिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. एवढंच या टिपणामध्ये मला नोंदवायचं आहे. आनंदी गोपाळ. 4 दिवसांपूर्वी आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला. कामात होतो म्हणून लिहायचं राहून गेलं. आता बिंबीच्या देठापासून ओरडून सांगावंसं वाटतंय, वेळ गेली नाही. मराठीतला हा निर्विवादपणे एक सर्वोत्कृष्ट चरित्रपट आहे. पाहायला विसरू नका. 26 फेब्रुवारी 1987 ला आनंदीबाईंचे स्मृती शताब्दी वर्ष सुरू झाले. त्यानिमित्तानं माझे ज्येष्ठ स्नेही द दि पुंडे म्हणाले, काशीबाई कानिटकर यांनी लिहिलेले आनंदीबाईंच्या चरित्राच्या साया आवृत्त्या घेऊन तुलनात्मक विचार कर आणि विस्तृत विवेचक प्रस्तावना लिही. आपण नवी आवृत्ती काढू. त्यामुळे मी या अभ्यासाकडे वळलो. आनंदीबाईंची अमेरिकेतील मैत्रीण कॅरोलिन डाल यांनी लिहिलेले द लाईफ ऑफ डॉक्टर आनंदाबाई जोशी हे चरित्रही मिळाले आणि माझा अभ्यास सुरू झाला. त्यात अन्य व्यवधानं येत गेली, पण अभ्यास चालू राहिला. आजही गोपाळराव जोशी यांचे आनंदीबाईंनंतर काय झाले हा प्रश्न मनाला भेडसावतो. त्याविषयी फारसं काही उपलब्ध नसल्याने संशोधनाला वाव आहे. थोडक्यात 19वे आणि 20वे शतक, महाराष्ट्रीयन वातावरण याविषयीचा माझा अभ्यास ताजा आहे आणि त्याच्या जोरावर आनंदी गोपाळ हा चित्रपट दर्जेदार आहे अशी मी शिफारस करीत आहे. साधारण आनंदीला पाहायला गोपाळराव येतात हा या चित्रपटाचा प्रारंभ बिंदू आहे, तर आनंदी मृत्यू पावते हा शेवट. म्हणजे जवळजवळ 14 वर्षातील त्या दोघांच्या आयुष्यातील घटना चित्रपटात येतात. इथं पटकथाकारानं एक गोष्ट चतुराईनं टाळली आहे आणि ती म्हणजे तो काळ टिळक आगरकरांचा. गोपाळरावांचा दोघांशी संबंध आलेला, पण चित्रपटात ती पात्र किंवा त्यांचा निर्देश होईल असे संवाद कटाक्षानं टाळलेले. त्यानं, खरं तर तिनं, पत्नीनं शिकावं हे गोपाळरावांचं ब्रीद निश्चित केलं. सुरुवातीला अजाणती आनंदी पुढं बुद्धिमान झालेली, स्वत्वाची जाणीव झालेली, वाढत गेलेली डॉक्टर आनंदी आपल्याला दिसते. कल्याण, ठाणे, अहमदाबाद, कलकत्ता आणि पेन्सिल्व्हेनिया, पुणे इथल्या घटनांचं चित्रण येते. आनंदीचे आईवडील, लग्न जुळवणारे. भटजी, गोपाळरावांच्या पहिल्या सासूबाई, सावत्रपुत्र, कोल्हापूरचे पाद्री, मिशनरी शाळेतील शिक्षिका, कार्पेंटर मावशी,
प्राचार्या ब्राडले अशी काही मोजकीच पात्र आणि आनंदीबाईंचं भावविश्व यांच्या चित्रणातून चित्रपट फुलत जातो. टिळक आगरकर टाळले म्हटल्यावर पंचहोत चहा ग्रामण्य प्रकरण, कलकत्त्यापासून आनंदीबाईंबरोबर असलेले अन्य भारतीय. आनंदीबाईंच्या पदवीदान समारंभात पंडिता रमाबाई उपस्थित होत्या. आनंदीबाई सुरुवातीला तरी कार्पेंटर मावशीकडे राहिल्या. तिच्या मुलींबरोबर त्यांची मैत्री होती. रेचल बॅडले यांच्याशीही स्नेहाचे संबंध राहिले याचे कुठेही चित्रण चित्रपटात नाही. आनंदीबाई आणि गोपाळराव अलिबागला राहतात. ते ग्वातलं घरही गावातलं वाटत नाही. तिथल्या रहिवाशांनी ते दोघं समुद्रावर जात तेव्हा अंडी फेकली तेही इथे टाळले आहे. शिवाय तिथल्या समुद्र किनाऱ्यावरील दृश्य चित्रित केली असली तरी तो अलिबागचा वाटत नाही. अलिबागला असताना त्यांना मुलगा होतो आणि काही दिवसातच तो जातो या आणि चित्रपटात कोल्हापूरमधील मिशनरी स्कूलमधील दिवसांसंबंधीच्या चित्रणात दिग्दर्शकानं भरपूर स्वातंत्र्य घेतले आहे आणि त्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही. कथावस्तूच्या प्रत्ययकारक आणि भावोत्कट चित्रणासाठी जे जे आवश्यक ते करण्यात पटकथा लेखिका वा दिग्दर्शक यांनी कसूर ठेवलेला नाही. हा 19व्या शतकातील महाराष्ट्रीयन, त्यातही भारतीय आणि पेन्सिल्व्हेनियातील समाज जीवनासंबंधी असला तरी त्यात एकही प्रसंग आवश्यकेबाहेरचा नाही. सारे कलापूर्ण आहे. पण शेवटी पुढील काळातील नामवंत स्त्रियांची रेखाचित्र प्रक्षेपित केली जातात आणि स्त्रिया कशा पुढे गेल्या याचे दिग्दर्शन केले जाते. ती चित्र सर्वांना पटतील किंवा कसे याबद्दल अधिक विचार करायला हवा होता. अशी माझी काही मते असली तरी गोपाळराव आणि आनंदीबाई यांनी आपल्या भूमिका अत्यंत समरसून जिवंत केल्या आहेत. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी तो काळ, ती माणसं, तो युगधर्म विलक्षण तयारीनं उभा केला आहे. एक महत्त्वाचा चित्रपट पाहणं राहू नये म्हणून आग्रहाचं सांगणं, उठा आणि जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पाहून या. त्यांचे अखेरचे क्षण. 19व्या आणि 20व्या शतकातील लोकोत्तर व्यक्तींविषयी आपल्या मनात कुतूहल असते. त्यातही टिळक आगरकर यांच्याविषयी तर विलक्षण आदर असतो. शिवाय त्यांच्या कॉलेज जीवनापासूनचे ते परस्परांचे मित्र. दोघांना सामाजिक आणि राजकीय जीवनाविषयी आणि भारतीय स्वातंत्र्याविषयी विलक्षण आज. फर्ग्युसन कॉलेज लगतच्या खडकावर बसून ते तासनतास याविषयी चर्चा करायचे. पण ते दोघं ज्या एका कौटुंबिक पार्श्वभूमीतून आले होते ती मात्र वेगळी होती. टिळक सुखवस्तू कुटुंबातून तर आगरकर अतिशय गरिबीतून आलेले. टिळकांनी शरीर कमावण्यासाठी 1 वर्ष सुट्टी घेतलेली. आगरकरांची प्रकृती तोळा मासा. शिवाय त्यांना दमा होता. पण आगरकरांनी आईला तुझा मुलगा MA झाला की मोठ्या पगाराची नोकरी स्वीकारेल आणि आपले दिवस बदलतील असे तुला वाटत असेल तर ती चूक असेल असे सांगितले होते. शिवाय आधी राजकीय स्वातंत्र्य मिळायला हवे अशी टिळकांची भूमिका होती, तर आधी सामाजिक स्वातंत्र्य हवे असा आग्रह आगरकरांचा असे. टिळक आणि आगरकर यांच्या मैत्री पुढे पराकोटीचे वितुष्ट आले. राष्ट्रीय कार्य करण्याच्या उद्देशाने चिपळूणकरांना जाऊन मिळणारे 2 तरुण न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून दाखल झाले. तेव्हा मिशनरी वृत्तीने काम करायचे हे सूत्र दोघांनी स्वीकारले. पुण्यात होळकर सरकार आले असताना मराठीत लेखन करणाऱ्या काही लेखकांना त्यांनी देणग्या दिल्या. आगरकरांनी विकार विलसित हे नाटक आणि डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस ही पुस्तके सादर केली. त्यांना देणगी मिळाली. आगरकरांना पैशाची गरज होती, तर टिळकांचे म्हणणे, आपण मिशनरी वृत्तीने वागायचे ठरवले आहे तर देणगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे जायला हवी. या मुद्द्यावरून त्या दोघात खडजंगी झाली. केसरीतून बाहेर पडून आगरकरांनी सुधारक काढला. मग केसरी आणि सुधारकामधून एकमेकांवर चिखलफेक होऊ लागली. आगरकर फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांच्या बंगल्यात राहत. तेव्हा तो भाग म्हणजे केवळ माळ होता. टिळकांनी आगरकरांवर टीका करणारा एक लेख लिहिला होता. त्याचे शीर्षक माळावरचा महारोगी असे होते. इतकी चीड त्यांच्या मनात होती. आगरकरांच्या शेवटच्या दिवसात त्यांना भेटायला टिळक गेले. असे म्हणतात की आगरकर ग्लानीत होते. टिळक आलेत. कोणीतरी कानात कुजबुजले. आगरकरांनी भिंतीकडे तोंड केले.
बराच वेळ तिथे टिळक थांबले. मग निघाले. काही वेळाने आगरकर गेल्याची वार्ता आली. रँगलर रापू परांजपे. दिनांक 6 मे 1966. स्थळ पुणे. वया 89 वर्ष. त्यांच्या कन्या शकुंतलाबाई. त्या राज्यसभेच्या सदस्य. दिल्लीला अधिवेशन सुरू व्हायचे होते आणि इकडे पुण्यात रँगलर साहेब आजारी. शकुंतलाबाई दिल्लीला जायची टाळाटाळ करतात. ते म्हणाले, तू जा. शकुंतलाबाई दिल्लीला गेल्या. रँगलरांची देखभाल करायला अच्युत रानडे हे एक जवळचे आप्त होते. रँगलरांचा आजार बळावला. त्यांना इस्पितळात न्यायचे ठरले. जेन ॲस्टिन या आपल्या आवडत्या लेखिकेच्या कादंबऱ्याबरोबर घ्यायला त्यांनी रानडे यांना सांगितले. त्यांच्या सोयीनं रानडे त्यातले वेचे वाचून दाखवित असे. एकदा दुपारचा चहा आला. रँगलर साहेब तो घेत होते. रानडे वेचा वाचित होते. त्यातील विनोदी प्रसंगाचे वाचन चालू होते. ते ऐकून रँगलर साहेबांना हसू आवरेना. एकदम त्यांना ठसका लागला आणि हसता हसता ते गेले. रामदास बोट बुडाली तेव्हाची गोष्ट. तारीख 17 जुलै 1947. स्थळ मुंबई रेवस सागरी मार्गावरील काश्याच्या खडकाजवळचा परिसर. समुद्राला तुफान, प्रचंड झंझावाताचा तडाखा. समुद्राच्या अक्राळ विक्राळ लाटांचे तांडव. पावसाचे न भूतो थैमान. बोट कलली. माणसांचे आक्रोश, कोलाहल. लाटांवर असंख्य माणसं फेकली गेलेली. जीव वाचवण्यासाठी सायांचे असहाय्य प्रयत्न. एका लाटेवर एक माणूस रडवेला, तोच समोरच्या माणसाने त्याला मिळालेले लाईफ जॅकेट त्याच्याकडे भिरकावले. ते पकडले. त्याने ते जॅकेट त्याच्याकडे भिरकावणाऱ्या माणसाला विचारले, आणि तुम्हाला? मला पोहता येते, ते गृहस्थ म्हणाले. ते रेवदंडा हायस्कूलचे अध्यापक R.G. जोशी होते. पुरुषभर लाटांमधून शेवटी त्या गृहस्थांना जोशी मास्तरांचे लाटेबाहेर उंचावलेले हात तेवढे दिसले. त्यांचे उत्तरायण. 19व्या शतकात वैज्ञानिक प्रगती मंद गतीनं होत होती. 1845 साली मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली होती आणि 1835च्या सुमारास नाशिकला सरकारी रुग्णालय सुरू झाले होते. हे खरे असले तरी रोगांवरील प्रभावी उपचारांचा शोध लागायचे होते. 1896 सालच्या प्लेगच्या साथीत पुण्यात असंख्य जण गेले. लोकमान्यांचा विश्वनाथ हा मुलगा त्याचे उदाहरण. रियासतकारांची 2ही मुलं आजारात गेली. आगरकरांना दमा होता. गडक यांना दमा, क्षय आणि पायोरिया होता. डॉक्टर आनंदीबाई जोशी क्षयाने गेल्या. यामुळे माणसाचं आयुर्मान कमी असायचं. बाळशास्त्री जांभेकर, श्रीपाद बाबाजी ठाकूर, न्यामू तेलंग, चंदावरकर, पण त्याही उलट काही जण दीर्घायुष्पी होते असे दिसते. रा. गो. भांडारकर, अण्णा कर्वे, रमाबाई रानडे, यशोदाबाई आगरकर, पंडिता रमाबाई, काशीबाई कानेटकर, रखमाबाई राऊत ही काही नावं. जे अल्पायुष्यी ठरले त्यातील काही आजारामुळे गेले. उदाहरणार्थ विष्णूशास्त्री चिपळूणकर, श्रीपाद बाबाजी ठाकूर सनस्ट्रोकमुळे गेले. अन्नपूर्णा तरखड अपघातात गेली. बालकवीही तसेच गेले. कृष्णराव गोपाळ देशमुख यकृताच्या विकाराने, तर मोती बुलासा हे संद्रहेळीच्या विकाराने. काहींच्या एकाकीपणातही भिन्नता आढळते. पती आधी गेल्याने पत्नी पुढे दीर्घकाळ एकाकी आयुष्य काढते. रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, यशोदाबाई आगरकर. ऐन तारुण्यात पती आवडत नाही म्हणून फारकत आणि पुढे एकटे जीवन व्यतीत करणे. डॉक्टर रखमाबाई. राम गणेश गडक्यांच्या मृत्यूनंतरचे रमाबाईंचे जीवन. उलट पत्नीच्या आधी जाण्याने मागे राहिलेला पती गोपाळराव जोशी. रमाबाईंच्या बाबतीत खूप वैचित्र्य आढळते. न्यायमूर्तीच्या मृत्यूनंतर त्यांनी दत्तक घेतलेली मुलगी सखूबाई ही गेली. न्यायमूर्तींनी आपल्या भावाचा मुलगा नारायण दत्तक घेतला होता. त्याला वाढवण्यात, त्याचं कोड कौतुक करण्यात रमाबाईंना आनंद मानता आला नाही. कारण त्याचे सख्खे आईवडील रमाबाईंचे दीर आणि त्यांची पत्नी त्यांच्याबरोबरच राहत होती आणि नारायणच्या मनात त्यांनी नको ते भरायला सुरुवात केली होती. त्यामुळे गृहकलह आणि कोर्ट खटल्यांनी त्या पुरत्या वैतागल्या होत्या.
नाही म्हणायला शारदासदनमध्ये त्या लक्ष घालीत होत्या. सामाजिक कार्यात मन गुंतवत होत्या. गोपाळकृष्ण गोखले या माधवरावांच्या शिष्याने माधवरावांचे चरित्र लिहावे असे त्यांना वाटत होते. पण ते घडले नाही. शेवटी न. र. फाटक या तरुण पत्रकार लेखकाने ती जबाबदारी स्वीकारली, तेव्हा प्रथम त्या साशंक होत्या आणि आपल्या हयातीत समाधानकारक चरित्र पूर्ण झालेले पाहता येईल का, याविषयीही त्यांना काळजी वाटायची. या काळजीमुळे फाटकांना काही वेळा स्पष्ट समज देत. पण फाटकांनी उत्तम चरित्र लिहिल्यावर त्या द्रवल्या. फाटकांना आपल्या घरी बोलावून त्यांनी त्यांचा यथोचित सन्मानही केला. एक मौल्यवान घड्याळही भेट म्हणून दिले, असे फाटकांनी लिहिले आहे. रँगलर परांजपे पुण्याला जात असताना रमाबाईंच्या मृत्यूची बातमी कळली. ते स्मशानात गेले आणि तिथे त्यांनी रमाबाईंना श्रद्धांजली वाहिली. गोपाळ गणेश आगरकर 1895 साली वारले. त्यांच्या पत्नी यशोदाबाई 1938 पर्यंत हयात होत्या. 1930 साली असहकार आंदोलनात त्या उतरल्या होत्या, परंतु त्यांचे वय लक्षात घेता त्यांना अटक झाली नाही. पुढच्या काळात त्यांनी आठवणी लिहिल्या. काशीबाई आणि गोविंदराव कानिटकर हे एक सुधारणाप्रिय उमदे जोडपे होते. नारायण बापूजी कानिटकर हे त्या काळातील एक प्रसिद्ध सनातनी गृहस्थ. त्यांनी तरुणी शिक्षण नाटिका नावाचे नाटक लिहून तत्कालीन सुधारकांची यथेच्छ खिल्ली उडवली होती. ते गोविंदरावांचे चुलते. तरीही गोविंदरावांनी काशीबाईंना शिकवले. ते त्यांना सुरुवातीला चोरून का होईना सभा संमेलनांना नेत. गोविंदरावांचा नेह हरिभाऊ आपटे यांना लाभला. कालांतराने त्यांच्यात अंतराय निर्माण झाला. गोविंदराव 1919 साली वारले. पुढे काशीबाई 1948 पर्यंत हयात होत्या. कधी पुण्यात तर कधी बनारसला मुलाकडे त्या राहत. त्यांनी एकेश्वरी पंथाची दीक्षा घेतली होती. आयुष्याच्या उत्तर पर्वात त्यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले. ते अपूर्ण राहिले. आमचा अभ्यासक्रम. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्याकडे पंतोजींच्या शाळा होत्या. तिथे येणाऱ्या मुलांना जुजबी शिक्षण दिले जायचे. या शाळा कशा असत त्याची छायाचित्रे काही पुस्तकांमध्ये आढळतात. तिथे सुनियोजित अभ्यासक्रम शिकवला जायच याची खात्री नसे. साधारणतः 1812च्या सुमारास मिशनरी शाळा, मुलींच्या शाळा सुरू झाल्याचे दिसते. एका इंग्रज अधिकाऱ्याने मराठी लोक अनसिव्हिलाइज्ड, अनकल्चर्ड अँड बार्बरस असल्याचे म्हटले होते. किंबहुना नवी राजवट आल्यावर मुंबई प्रांताचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याला शिक्षणात लक्ष घालावे लागले. मराठी इज ओनली स्पोकन लँग्वेज, इट हॅज नो लिटरेचर, असा या मंडळींचा समज झाला. त्याकरिता मग शब्दकोश, पाठ्यपुस्तके, भाषांतर, अनुवाद यावर भर राहिला. कॅ. जर्विस आणि त्यांना सहाय्य करणारे सदाशिव काशीनाथ छत्रे यांनी काही काम केले. 1835 साली मेकॉलेचे मिनेट जाहीर झाले आणि वाढत्या सरकारी कार्यालयांमध्ये बाबू लोकांची आवश्यकता भासू लागली. 1840 साली बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली. शाळांची संख्या वाढली. पेशव्यांपासून सुरू झालेल्या दक्षिणा प्रथेचा काही भाग शिक्षणाकडे वळवून डेक्कन कॉलेजची स्थापना झाली. त्यामुळे नव्या पद्धतीने शिक्षण घेतलेले नोक्यांमध्ये सामावून घेतले जाऊ लागले. डेक्कन कॉलेजचा अभ्यासक्रम तयार करताना सरकारने देशी विषयांना प्राधान्य दिले. त्याला नेटिव्हांनी विरोध केला आणि तुमच्याकडील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, लिटरेचर काय आम्हाला शिकवा असे सांगितले गेले. त्यानुसार अभ्यासक्रम निश्चित केले गेले. या अभ्यासक्रमाचे स्वरूप समजावे म्हणून रमाबाई रानडे यांनी माधवराव तेव्हा वाचित त्या पुस्तकांची यादी आमच्या आयुष्यातील काही आठवणी या पुस्तकात दिली आहे. ती पाहिली की मन थक्क होते. त्या काळात स्वतः माधवरावांनी आमचे तरुण अकाली का मरतात या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यात साथीचे रोग, गरिबी आणि अवघड अभ्यासक्रम अशी कारणे त्यांनी दिली होती. याशिवाय ज्यांचा पिंड कलाशाखेकडे जाण्याचा असे आणि साहित्य, सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये गती असे, त्यांनाही प्रिव्हियसला गणित हा विषय अनिवार्य असे. अनेकांना गणितामध्ये गती आणि रुची नसे. स्वाभाविकच ते त्या विषयात नापास होत, पुन्हा बसत, पण यश त्यांना मिळत नसे. मग ते हताश होऊन शिक्षण अर्धवट सोडित असत.
हरिनारायण आपटे, राम गणेश गडकरी ही याची 2 उदाहरणं देता येतील. पण अशा अभ्यासक्रमाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघाल्यामुळे पुढे त्यांच्या ईश्वरदत्त प्रतिभेला अनेक धुमारे फुटले. हरिभाऊंनी तर विल्सन फायलॉलॉजिकल लेक्चर्समध्ये व्याख्यानंही दिली. हा अभ्यासक्रम असा असायचा की नॉन मॅट्रिक असलेल्या माणसाचे आकलन विस्तृत असायचे. माहिती आणि ज्ञान असाधारण असायचे. राज्यकर्त्यांच्या मराठीकडे पाहण्याच्या भूमिकेमुळे अभ्यासक्रमात तिचा अंतर्भाव नव्हता, हे तत्कालीन विद्वानांना खटकत असे. मराठीत ज्ञानेश्वर चक्रधरांपासून मराठी साहित्याची प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा अगदी अव्याहतपणे चालू आहे हे त्यांना कळावे आणि मराठीचा अभ्यासक्रमात अंतर्भाव व्हावा या दृष्टीने अनेकांनी ग्रंथलेखन केले. मराठी वाङ्मयाचे इतिहास लिहून प्रसिद्ध केले. न्या. मु. रानडे यांनी मराठी पुस्तकांच्या सूच्या तयार केल्या. अ नोट ऑन द ग्रोथ ऑफ मराठी लिटरेचर आणि रिमार्क्स ऑन द मराठी पोर्शन ऑफ द कॅटलॉग ऑफ नेटिव्ह पब्लिकेशन्स इन बॉम्बे प्रेसिडेन्सी अप टू 1874. मोती बुलासा, मराठी वाङ्मयाची सद्यस्थिती. वि. ल. भावे, महाराष्ट्र सारस्वत. हरिनारायण आपटे, मराठी वाङ्मयाचा इतिहास. महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा इतिहास विकृत चित्रित करण्याचे काम ग्रँडफने केले होते. त्याच्या प्रतिक्रिया शतकभर उमटत राहिल्या. त्याचा आविष्कार विनायक जनार्दन कीर्तने यांच्या थोरले माधवराव पेशवे या नाटकामधून आला. पुढे म. मो. कुंटे यांनी राजा शिवाजी महाकाव्य, न्या. म. रानडे द राईज ऑफ मराठा पॉवर या ऐतिहासिक ग्रंथातून, हरिनारायण आपटे या कादंबयातून होत राहिला. अभ्यासक्रमाशी याचा प्रत्यक्ष संबंध नाही हे खरे, पण त्यामुळे अभ्यासकांना उपयुक्त माहिती देणारे लेखन आणि वस्तुनिष्ठ इतिहासाच्या सामग्रीची उपलब्धता झाली हेही मोलाचे आहे.